तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावची चांदी आपल्या शुद्धतेसाठी आणि नक्षीकामासाठी जगभरात ओळखली जाते। त्यामुळेच खामगाव शहराला रजत नगरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। मात्र सध्या जागतिक राजकारण आणि युद्धाच्या छायेमुळे या रजत नगरीच्या वैभवाला घरघर लागली आहे। एकीकडे चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली असताना दुसरीकडे उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या गॅसच्या टंचाईमुळे स्थानिक सराफा व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत। रशिया, युक्रेन आणि मध्य पूर्वेतील वाढत्या राजकीय तणावाचा थेट फटका गुंतवणुकीला बसलाय। काही महिन्यांपूर्वी चांदीचे दर 4,21,000 रुपयांच्या आसपास पोहोचले होते। मात्र जागतिक घडामोडीनंतर हे दर आता 2,70,000 रुपयांपर्यंत खाली आहेत। दरात जवळपास 1.5 लाख रुपयांची मोठी घसरण होऊनही बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ गायब आहे। भाव आणखी कमी होतील या भीतीने किंवा सावध भूमिकेमुळे ग्राहक सध्या खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे। केवळ दर कमी होणे हीच एकमेव समस्या नाही, तर उत्पादनावरही मोठे संकट आले आहे। चांदी वितळवण्यापासून ते दागिन्यांच्या फिनिशिंगपर्यंत प्रत्येक टप्प्यावर LPG सिलेंडरचा वापर अनिवार्य असतो। मात्र सध्या गॅसचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने मॅन्युफॅक्चरिंग प्रक्रिया पूर्णपणे विस्कळीत झाली आहे। वेळेवर कारागिरी पूर्ण होत नसल्याने व्यापाऱ्यांना ऑर्डर पूर्ण करणे कठीण झाले आहे। जागतिक स्तरावरील युद्धाच्या परिस्थितीमुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत। चांदीचे भाव निम्म्यावर आले असून बाजारपेठेतही सध्या निरुत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव।